शेतकरी भावांनो, खरीप 2025चा पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं आणि मिळाला असता तर कसा बी आता धुरुड्याला खर्चीला असता, पण अजूक त्याचा मिळ नाही. यावर्षीचा अर्थसंकल्प सुरू झालाय, मात्र पीक विम्याचा शब्द नाव घ्यायला कोणी तयार नाही. मग आता याच्यात जे काही क्रॉप कॅलेंडर दिलं जातंय, ज्यावेळेस पीक विमा योजना राबविण्याचा शासन निर्णय येतो का, त्यामध्ये क्रॉप कॅलेंडर दिले जातं. त्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना जानेवारीच्या 20 तारखेपर्यंतच पीक विमा मिळायला पाहिजे होता. कारण त्या JR मध्ये तशा तारखा दिलेल्या आहेत. कोणत्या पिकांचे कधी अहवाल जाणार, पीक कापणीचे अहवाल कधी होणार, हे सगळं दिलेलं असते. आणि मग तसे या वर्षीचे पीक कापणीचे अहवाल गेलेले आहेत. राज्य सरकारचा जो काही विमा हप्ता असतो तेव्हा गेलेला आहे, केंद्र सरकारचा पीक विमा हप्ता असतो तेव्हा गेलेला आहे. पण त्याच क्रॉप कॅलेंडर मध्ये ही जी काही सुधारित पीक विमा योजना आहे का, हिचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत पहा. तर त्या वैशिष्ट्यामधलं फक्त मी एकच वैशिष्ट्य तुम्हाला आज समजून सांगणार आहे. फक्त ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल की ते वैशिष्ट्य काय. कारण यंदा कारण द्यायला काही कारणच नाही. यावर्षी मरणाची अतिवृष्टी झाली, मरणाचा पाऊस पडला होता, सगळे पिकं वाहून गेलते लोकांचे. मग त्या शेतकऱ्यानं जर पीक विमा भरला असेल त्याला मिळायला पाहिजे का नाही? नुकसान झालंय ना, 100%च मिळायला पाहिजे. पण आता कारणच नाही काही, नेमकं कारण काय आहे काही कळायलाही तयार नाही. बरं, मागच्या काळात ते वेबसाईटचं कारण दिलं, वेबसाईट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि ते वेबसाईट दुरुस्त झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार, ते कारण देण्यात आलं. बरं, तसं म्हणावं आता ही जी पीक विमा योजना आहे, तर ही योजना प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, म्हणजे केंद्र सरकारची. म्हणजे सगळ्या भारतातील जेवढे राज्य आहेत सगळ्यासाठी एकच पोर्टल आहे, एकच वेबसाईट आहे. मग उत्तर प्रदेश मध्ये पीक विमा वाटप झालाय, आपला नेमका अडकालाय कुठं हेच कळायला मार्ग नाही. आणि हे तुम्ही पहा, शेतकऱ्याचे काम कोणतेच वेळेवर होत नाहीत, कोणतेच. तुम्ही महाडीबीटीचा अर्ज भरा, तुम्हाला जर नांगर घ्यायचा असेल तर तुमचं पीक काढायला येईन का, तेव्हा तुम्हाला पूर्वसंमती भेटते. अनुदान तर लांबच राहिलं, अनुदान भेटन तेव्हा भेटन, पण ते घ्यायसाठी पूर्वसंमती लागते. तुम्हाला जर कापसाला ठिबक करायचा असेल, तुमचा कापूस फवारायला येतो आणि मग त्या ठिबकची संमती मिळते. मग ठिबक कावा करायचं, आणि तोच कापूस जर फवारायचा आणि फवारायसाठी अर्ज भरला का, कापूस येचणीला येतो आणि मग पूर्वसंमती मिळते, फवारा लागतो. म्हणजे कोणतीच गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत वेळेवर घडत नाही. आणि जर कोणतंही काम तुम्हाला सांगतो त्याच वेळचं काम त्याच वेळेला झालं ना, तर पुढचे काम सगळे नीट होत असतात. म्हणून शेतकऱ्याचं सगळं नियोजन बिघडतं, सगळं काम इचकत. बरं, पहिलाच ते इचकलेलं आहे, कारण ती एक तर हवामान साथ देत नाही, त्याच्यात हे सरकारच्या अशा गोष्टी. मग काऊन बेजार नाही राहणार शेतकरी. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ते वैशिष्ट्य समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं याच्यात गौड बंगाल का आहे. मात्र ते समजून घ्या. तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस ही सुधारित पीक विमा योजना आणली होती त्यावेळेस हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता यामध्ये दिलेला आहे, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविणेबाबत दिनांक 24 जून 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता आपल्याला याच्यातलं ह्या पीक विमा योजनेमधलं महत्त्वाचे जे काही वैशिष्ट्ये आहेत का ते बघायचे. आता हे योजनेचे उद्दिष्टे आहेत आणि योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये, तर यातलं आपल्याला फक्त एकच बघायचं आहे जे महत्त्वाचं आहे. आपल्याला पीक विमा कसा मिळतोय हे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, सदरची योजना एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यामार्फत सन 2025-26 या एक वर्षाकरिता 80-110 कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. म्हणजे फक्त ही जी सुधारित पीक विमा योजना आणली ही एका वर्षापुरती आणलेली आहे. जर शेतकऱ्यांनी पहिल्यासारखे ट्रिगर लागू करावे अशी जर मागणी केली तर पुढे यामध्ये पुन्हा नवीन जे काही ट्रिगर आपले बंद केले ते ॲड करून पुन्हा पुढच्या वर्षीसाठी वेगळी योजना ही पीक विम्याच्या माध्यमातून राबवली जाऊ शकते. मात्र यासाठी शेतकऱ्यांची मागणी असणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. म्हणजे यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल, पीक विमा देण्याची वेळ आली तर या पीक विमा कंपनीनं द्यायचा आहे. कारण आपण केंद्र सरकारचा हप्ता जातो, राज्य सरकारचा हप्ता जातो
आणि त्यानंतर शेतकरी जी 2% रक्कम भरतात ती सुद्धा या विमा कंपन्याकडं जात असते. आता पुढचं समजून घ्या. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या, आता जो काही विमा हप्ता जमा होतो मग तो शेतकरी भरतो, त्यानुसार राज्य शासन केंद्र शासन हे भरीत असतं. त्या रकमेच्या 110% म्हणजे जी पीक विमा रक्कम भरली गेलेली आहे त्याच्यावर फक्त 10% ही नुकसान भरपाई पीक विमा कंपनी देते. म्हणजे त्यापेक्षा जी जास्त असेल ती, किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल. म्हणजे जी काही पीक विमा रक्कम भरलेली आहे त्या पीक विमा रकमेच्या 110% पर्यंतच पीक विमा कंपनी देईल. आणि त्याच्यावर जर दायित्व आलं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची वेळ आली तर तो शासनाला द्यावा लागतो. हे मुद्दा लक्षात घ्या बरं का. 110%च्या वर देण्याची वेळ आल्यावर तिथपर्यंतच फक्त ती पीक विमा कंपनी देते. आणि वरचं जर पीक विमा द्यायची वेळ आली तर राज्य सरकारला द्यावा लागतो. आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल. आता यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या. जर देय रक्कम म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पीक विमा शेतकऱ्यांना देण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता म्हणजे त्या जिल्ह्याचा जो काही एकूण जमा हप्ता झालेला आहे पीक विम्याच्या बाबतीत, मग तो शेतकऱ्यांचा, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा जमा झालेल्या रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20%, जर समजा कमी पीक विमा देण्याची वेळ आलेली असेल, थोडक्यात सांगतो की जो हप्ता भरलेला आहे त्याच्यापेक्षा कमी, तर त्यावेळेस ती कंपनी काय करणार, त्या रकमेतून 20% रक्कम स्वतःला नफा म्हणून ठेवणार आणि जी उर्वरित 80% रक्कम आहे ती राज्य सरकारला परत करणार. हे बघा लक्षात घ्या पुन्हा इथं. तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल. म्हणजे त्याची सुद्धा वेळ मर्यादा आहे की त्या वेळेतच जो काही उरलेला हप्ता आहे म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेला राज्य सरकारनी केंद्र सरकारनी तो राज्य शासनाला परत करेल. म्हणजेच या पीक विमा कंपनीला 20% त्याचा नफा फिक्सच आहे. आणि इथं बघा कंपनीचं कुठंच नुकसान नाही. 80 आणि 110 आहे तर 80% जर हे परत देण्याची वेळ आली तर 80% रक्कम परत द्यायची आणि पीक विमा शेतकऱ्यांना द्यायची वेळ जर पीक विमा कंपनीवर आली तर फक्त जमा रकमेच्या त्या जिल्हा समूहाच्या फक्त 110% म्हणजे वरचे 10% पर्यंत जमा जी रक्कम आहे तिच्या 10%च पीक विमा कंपनी देणार आहे. आणि त्याच्यावर जर द्यायची वेळ आली तर मग तो सुद्धा राज्य शासनाला द्यावा लागणार आहे. असा हा 7वा महत्त्वाचा जो काही नियम आहे योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यामधला. आता हा तुमच्या लक्षात आला असेल. आता यावरून तुम्हाला काय लक्षात आलं, काय नाही आलं, नसेल आलं तर पुन्हा एकदा विचारा, आपण पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करू. तर हे बघा मित्रांनो, हे असं एकच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले. आता या वैशिष्ट्यानुसार तुमच्या काय काय लक्षात आले हे तुम्ही कमेंट करून सांगा. मी काही म्हणणार नाही, म्हणजे आपण नावं ठेवणार नाही, बोट ठेवणार नाही. तुम्हाला याच्यातून काय लक्षात आले हे तुम्ही समजून घ्या. कारण याच्या अगोदर बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमे आलेले नाहीत. 22चा असन 23चा असन. आज हुक शेतकरी म्हणतात मला 22चा आलेला नाही, त्याच्यावर चेक केलं तर असं दाखवतंय, कोणतं कॅल्क्युलेटेड दाखवतंय, अप्रुव्हल दाखवतंय, पण मिळायला काही पीक विमा तयार नाही. मग नेमकी अडचण का आहे आणि बरं हे शेतकऱ्याच्या बाबतीतच का होतंय याचा विचार तुम्ही करा आणि नेमकं काय कारण असू शकतं हे मला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.